तर काही दिवसांपूर्वीच महाराष्ट्राची स्थिती सुद्धा मणिपूर सारखी होऊ शकते असा दावा शरद पवारांनी केला होता। शरद पवारांच्या या वक्तव्यावरून राज ठाकरेंनी निशाणा साधलाय। महाराष्ट्रात मणिपूर सारखी परिस्थिती निर्माण करायला हातभार लावू नये, महाराष्ट्राचा मणिपूर होणार नाही याची काळजी शरद पवार यांनी घेतली पाहिजे असा पलटवारच राज ठाकरेंनी केलाय। राज ठाकरे यांनी शरद पवार यांच्या मणिपूरवरच्या वक्तव्यावरून जोरदार निशाणा साधलेला आहे। राज्याचं मणिपूर होऊ नये याची काळजी पवारांनीच घ्यावी असं म्हणत राज ठाकरे यांनी जोरदार टोला लगावलेला आहे शरद पवार यांना। त्याची चर्चा झाली। मणिपूरचे विविध धर्माचे, जातीचे, भाषेचे लोक आम्हाला लोकांना भेटायला दिल्लीला आले आणि चित्र काय सांगितलं, फिर्या एकत्र असलेला हा लहानसा प्राण अस्वस्थ झाला। दोन जमातीमध्ये संघर्ष झाला, गजादारं पेटवली, शेती उद्ध्वस्त झाली, स्त्रियांच्यावर अत्याचार केले गेले आणि फिर्या एकत्र असणारा सुसावा ठरणारा हा मणिपुरी एकमेकाशी बोलायला सुद्धा तयार नाही, ही अवस्था त्या ठिकाणी। नाही, मला असं वाटतं शरद पवार साहेबांनी याला हातभार लावू नये, कळलं का? महाराष्ट्राचा मणिपूर होणार नाही याची काळजी मला असं वाटतं शरद पवार साहेबांनी घेतली पाहिजे। त्यांचं आजपर्यंतचं राजकारण पाहता त्यांना हवंय का नकोय मणिपूर झालेलं?